श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत पाऱ्याचं शिवलिंग म्हणजे पारस शिवलिंग याबद्दलची माहिती घेऊन आलेली आहे. आणि अत्यंत शुभकारी असणारं हे पाऱ्याचं शिवलिंग घरामध्ये कसं ठेवायचं, का आणायचं, त्याचे फायदे काय आहेत याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला थोडा जरी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. आता ह्या पारस शिवलिंगाची पूजा करणं अत्यंत साधं सोपं आहे. एका प्लेटीमध्ये मी शिवलिंग घेतलेलं आहे, त्याच्या खाली 4-5 अक्षता टाकलेल्या आहेत. आणि आपली जलाधारी जी शिवलिंगाची आहे ती उत्तरेकडे येईल याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण पूजा करताना पूर्वाभिमुख बसून पूजा करायची आहे. म्हणजे पूजा करताना आपलं तोंड हे पूर्वेला झालं पाहिजे. ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करायची आहे. जेव्हा आपण अभिषेक करतो पाण्याने किंवा पंचामृताने किंवा त्याचबरोबर दही दुधाने, तर बऱ्याच जणांना पंचामृत किंवा तीर्थ घेण्याची सवय असते. तर एक काळजी घ्यायची आहे पाऱ्याच्या शिवलिंगाची, की जर तुम्ही अभिषेक केला तर हे तीर्थ घ्यायचं नाही आहे. तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता. एक शुद्धीकरण होतं. आणि असं म्हणतात की पाऱ्याचं शिवलिंग ज्या घरामध्ये असतं तिथं कसलाही वास्तुदोष किंवा निगेटिव्हिटी कधी प्रवेश करत नाही. पूर्वजन्मीचे दोष, जन्मांतरीचे दोष, घरामधले काही जे पूर्व परंपरेने आलेले दोष जे आहेत ते निघून जातात. त्यामुळे पाऱ्याच्या शिवलिंगाचं अत्यंत महत्त्व आहे. पाऱ्याचं शिवलिंग घरामध्ये, देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्या डाव्या बाजूला स्थापन करायचं आहे. कारण आपण जेव्हा पूर्वेकडे बसून देवपूजा करत असतो तेव्हा देवघरामध्ये आपली डावी बाजू जी आहे ती शिवलिंगाचं स्थान आहे. तिथे आपल्याला हे पारस शिवलिंग ठेवायचं आहे. त्याच्यासमोर म्हणजे जलाधारीच्या समोर कोणतेही देव येणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आणि जलाधारी जी आहे ती उत्तरेकडे तोंड करूनच ठेवायची आहे. आणि इथे पाऱ्याच्या शिवलिंगाची अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने जरी पूजा केली तरी ती अत्यंत शुभकारी मानली जाते. पारा हा धातू अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे पाऱ्याचं शिवलिंग हे चांदीच्या रंगाचं असतं. अत्यंत गुळगुळीत असणारं, हातातून सटकणारं पाऱ्याचं शिवलिंग असतं. त्यामुळे पाऱ्याच्या शिवलिंगाला हाताळताना खूप काळजी घ्यायची आहे. आणि असं मानलं जातं की पारा हा धातू सोनं खातो. त्यामुळे सोन्याची अंगठी वगैरे सोन्याचं धातू घालून पूजा जास्त वेळ करू नये. किंवा पाऱ्याच्या शिवलिंगाची ही ओळख आहे की बऱ्याच जणांना जर त्याचं क्वालिटी ओळखायची असेल तर असं म्हटलं जातं की अंगठी ठेवावी, तिचं वजन खूप कमी होऊन जातं असं मानलं जातं. आणि एक दाणा तांदळाचा अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जर रुद्राक्ष असेल तर तो अर्पण करून घ्यायचा. आणि एका प्लेटीमध्ये तांदळाच्या वरती आपल्याला शिवलिंग स्थापन करायचं आहे. अत्यंत शुभकारी आणि श्रावण महिन्यामध्ये ही पूजा खूप पवित्र अशी मानली जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये कसलेही दोष राहत नाहीत, कसल्याही कटकटी राहत नाहीत. तर ही पाऱ्याच्या शिवलिंगाची स्थापना तुम्ही नक्की या श्रावण महिन्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर महाशिवरात्रीला पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा करणं अत्यंत शुभकारी, फलदायी मानलं जातं. त्यामुळे नक्की ही पाऱ्याचं शिवलिंग घरामध्ये स्थापन करा. घरामध्ये कसलाही वास्तुदोष राहत नाही. त्याचे खूप शुभकारी, फलदायी हे पाऱ्याचं शिवलिंग आहे. नक्की घरामध्ये स्थापन करा. आता पाऱ्याचे शिवलिंग कुठं मिळतील तर कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये किंवा कोणत्या मंदिरामध्ये तुम्ही तिथं विचारलं तरी पाऱ्याचं शिवलिंग मिळून जातं. एक जरी बिल्वपत्र तुम्ही अर्पण केलं तरी पण खूप मोठं अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा केल्याने मिळतं बरं का. त्यामुळे आणि बिल्वपत्र अर्पण करताना त्याचं देठ आधी तोडून घ्यायचं, नंतर पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करायचा आहे. ही अत्यंत प्रभावी अशी महाशिवाची पूजा आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये किंवा नित्य तुम्ही करू शकता. त्याचबरोबर एक गोष्ट इथे सांगेल की शिवलिंगाला तुळशीपत्र अजिबात चालत नाही. त्यामुळे तुळशीपत्र शिवलिंगाला अर्पण करू नये. त्याचबरोबर शिवलिंग हे तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवू नये.